या सिलेंडरला किती सरफेस एरिया आहेत? एक टॉप सरफेस, एक बॉटम सरफेस आणि एक लॅटरल सरफेस. आणि आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? आपल्याला फॉर्म्युला हा वापरायचा आहे गॉस लॉचा. इंटिग्रेशन डी बार डॉट ds बार इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू क्यू असा फॉर्म्युला वापरायचा आहे. बरं, आता मला सांग गौरी, आवाज चालू, ऑडिओ चालू राहू दे. हा, आता मला सांग, हे इंटिग्रेशनचा हा फॉर्म्युला मला ह्या सिलेंडरला वापरायचा, मग कसा वापरता येईल मला हा? एक आयडिया. पहिलं कर्व हा, मग आता सरफेस इंटिग्रेशन. करेक्ट. मग आता हे कसं करावं लागेल? हे इंटिग्रेशन 3 पार्ट मध्ये डिवाइड करावं लागेल. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. पहिलं इंटिग्रेशन टॉप सरफेस साठी घ्यावं लागेल मला. दुसरं इंटिग्रेशन बॉटम सरफेस साठी घेतलं सपोज, आणि तिसरं इंटिग्रेशन लॅटरल सरफेस साठी घेतलं. कारण सिलेंडरला 3 सरफेस एरिया आहेत, टॉप, बॉटम आणि लॅटरल. कळतंय? मग आता टॉप सरफेस साठी डी बार किती घ्यावा लागेल का गौरी? कोणता घ्यावा लागेल? तुझ्याकडे 2 ऑप्शन आहे, डीटी आणि डीएन. या डायग्राम मध्ये बघ, तुझ्याकडे 2 ऑप्शन आहे, डीएन आणि डीटी, 2 ऑप्शन आहेत. तर टॉप सरफेसचं जे इंटिग्रेशन असेल, म्हणजे असं पहिलं इंटिग्रेशन, हे बॉटम सरफेस साठीचं इंटिग्रेशन आणि लॅटरल सरफेसचं इंटिग्रेशन, आणि तिन्ही इंटिग्रेशन ऍड करायचे तुम्हाला. आणि इक्वल टू काय आपलं? इक्वल टू क्यू आहे. हा फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला टॉप सरफेस, बॉटम सरफेस, लॅटरल सरफेस इज इक्वल टू क्यू. तर आता मला सांग, टॉप सरफेस साठी इथं काय लिहावं लागेल? डीटी. डीटी लिहायचा का डीएन लिहायचा? डीएन लिहावं लागेल ना का गौरी? डीएन लिहावं लागेल ना. तर सरफेस आहे ना इन द डीटीच्या डायरेक्शन मध्ये. डीटीची डायरेक्शन कुठे? बघ ना, डीटीची डायरेक्शन टँजेन्शियल आहे ना, अशी डायरेक्शन आहे ना. आणि आपला सरफेस कुठे आहे? वर आहे ना. हो, डीएन घ्यावं लागेल ना. मग इथं काय येईल? इथं पहिल्या इंटिग्रेशनला काय येईल? डीएन डॉट काय लिहावं लागेल? सांग बरं. सरफेस काय आपला टॉपचा? डीएस. डेल्टा एस. डीएस नाही, डेल्टा एस. इथं बघ ना, इथं काय लिहिलं घेतलं आपण? डेल्टा एस. ओके, मग आता हे आपलं झालं, हा पार्ट झाला. आता बॉटम साठी काय लिहावं लागेल सांग बरं मला. बॉटम साठी काय लिहावं लागेल? मायनस साइन येईल त्याला फक्त. हा, करेक्ट. पण काय घ्यायचं? मायनस काय? मायनस डी इंटू डेल्टा एस. नाही, मायनस डी नाही घ्यायचं. तुला 2च ऑप्शन. मायनस डीएन. हे बघ, 2 ऑप्शन तुझ्याकडे, डीटी आणि डीएन, 2च ऑप्शन आहेत. हो, मायनस डीएन डेल्टा एस. करेक्ट, व्हेरी गुड. मग हे सेकंड इंटिग्रेशन संपलं. थर्ड इंटिग्रेशनला काय लिहावं लागेल सांग मला, बॉटम म्हणजे लॅटरल साठी? लॅटरल साठी आता लॅटरल गौरी लक्षात ठेव, लॅटरल सरफेस जो आहे सिलेंडरचा, तो अर्ध सिलेंडर फर्स्ट मीडियम मध्ये आहे आणि अर्ध सिलेंडर सेकंड मीडियम मध्ये आहे की नाही डायग्राम मध्ये? हो. हा, मग आता अर्ध सिलेंडर म्हटल्यावर या सिलेंडरची लॅटरलची हाईट किती आहे? सिलेंडरची हाईट किती आहे? डेल्टा एच बाय टू अर्ध्या सिलेंडर साठी, अर्ध्यासाठी डेल्टा एच बाय टू. डेल्टा एच ऑलरेडी 0 आहे, तर डेल्टा एच बाय टू किती होईल? ते फार मोठा 0 होईल. हो, कळतंय का? म्हणजे ते इंटिग्रेशन नाही घेतलं, हे नाही घेतलं तरी चालून जाणार का नाही? हो, चालेल. करेल ना? कळतंय ना? मग आता बघा, मग आता आपण काय करू, पुढच्या स्क्रीनवर जाऊ आणि आपण बघूया काय झालंय. बघा, इथे लिहिलंय डेल्टा क्यू. आता हा डेल्टा क्यू कुठून आलाय रे? हा इक्वल टू क्यू आहे की नाही? हा गौरी, हा क्यू दिसतोय तुला? तर आपला जो सिलेंडर आहे, आपलं सिलेंडर खूप छोटा आहे. मग त्या सिलेंडरच्या आतमध्ये क्यू किती असेल? खूप छोटा असेल ना. हो, म्हणून लिहिताना आपण इथं काय लिहिलंय? डेल्टा क्यू लिहिलंय बघा इथं. इज इक्वल टू पहिलं इंटिग्रेशनचं काय लिहिलं होतं आपण? डीएन डेल्टा एस. हे बघा इथं आले, बघा डीएन डेल्टा एस आले की नाही? आणि दुसरं इंटिग्रेशन काय होतं? बॉटम साठी डीएन किती घ्यायचं रे गौरी? बॉटम साठी मायनस डीएन डेल्टा एस. हा, मान्य आहे, ठीक आहे. मग आता मला सांग, सेकंड मीडियम कोणतं आहे आपलं? हे जे सेकंड मीडियम तुला दिसतंय, हे जे सेकंड मीडियम आहे, कंडक्टर आहे ना? हो. आणि कंडक्टर मध्ये ई बार किती असतो? 0. मग ई बार जर 0 असेल तर डी बार किती असेल? 0 असणार. म्हणून मग काय आलंय?
मायनस डीएन वगैरे ते आहे ते झिरोच लिहून टाकलं बघा इथं. लिहिलंय का नाही? कळतंय का? हो हो हा, हो आणि तिसरा पार्ट जो काय होता, तिसरा पार्ट काय आहे? लॅटरल साठी. लॅटरल मध्ये निम्म सिलेंडरचा लॅटरल आणि निम्म्या सिलेंडरचा लॅटरल, आणि त्याची त्याची सरफेस एरिया हाईट किती झाली? डेल्टा एच बाय 2. डेल्टा एच बाय 2 म्हटल्यावर खूप झिरो, म्हणून ते घेतलंच नाही बघा इथे घेतलंच नाही. हे दिसतंय का तुम्हाला? हो गौरी, ही इक्वेशन कळाली का तुला? मग कशी आली? हो कळली सर. हा, मग आता याच्यामध्ये हे झिरो झालं. हे झिरो जर झालं तर मग काय शिल्लक राहिलंय? डीएन शिल्लक राहिला. डीएन किती शिल्लक राहिला? डेल्टा क्यू बाय डेल्टा एस. आता मला सांग गौरी, कुलम हा वरती चार्ज दिसतोय, चार्जचं युनिट काय असतं? कुलम. आणि सरफेस एरियाचं युनिट काय असतं? काय असतं? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. मग आता मला सांग, कुलम पर मीटर स्क्वेअर कोणाचं युनिट असतं? रोएलचं असतं का रोएसचं असतं का रोवीचं असतं? ओएस. हा, रोएस. सरफेस चार्ज डेन्सिटी आपण बघ शिकलोय ना. रोएल म्हणजे काय? लाईन चार्ज डेन्सिटी. रोएस म्हणजे काय? सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस. आणि रोवी म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आता हे झालं रोएस. म्हणजे काय? आपला हा फॉर्म्युला तयार झाला, डीएन इज इक्वल टू रोएस. आता डीएन जर रोएस असेल तर मग ईएन किती होईल ग गौरी? ईएन किती होईल मला सांग? ईएन किती? नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ डी बार आपल्याला मिळाला. आता नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ ई बार कसा मिळेल? मग आपल्याकडे हा जनरल फॉर्म्युला आहे बघा, डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू ई बार. मग जर आपल्याकडे डीएन जर असेल, हा डीएन जर असेल तर मग ईएन कसा मिळेल गौरी? डीएन डिवायडेड बाय एप्सिलॉन. करेक्ट, व्हेरी गुड. डीएन डिवाइड बाय एप्सिलॉन. मग ईएन काय होईल? ईएन काय होईल? रोएस बाय एप्सिलॉन होईल का नाही? होईल ना? हा, झालं, आपली बाउंड्री कंडिशन संपली. ही बाउंड्री कंडिशनचा रिझल्ट असा आला बघा. हा रिझल्ट आहे, dt इज इक्वल टू 0, et इक्वल टू 0, dn इक्वल टू रोएस आणि en इज इक्वल टू रोएस बाय एप्सिलॉन 0. समजलं का रिलेशन गौरी? हो. हा, मग आता एक डेरिवेशन आपण कंप्लीट केलंय, कंडक्टर डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन. ठीक आहे. आता हे पहिलं एक डेरिवेशन आपण बघू थोड्या वेळात. हा, डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, ही डायग्राम थोडी समजून घ्या. थोडीशी मी रेफरन्स बुकचं स्क्रीनशॉट घेतलाय, त्याच्यामुळे थोडीशी रेफरन्स बुक मध्ये ब्लॅकिश आहे. पण तुम्ही जर रेफरन्स बुक उचकलं किंवा दुसरं कोणतं एखादं बुक जरी उचकलं, तुम्हाला ती स्पष्ट दिसेल. किंवा जर तुम्हाला नाहीच कळालं तर मी शेअर करेल ती डायग्राम माझी नोटबुक मधली. तर ह्या डायग्राम मध्ये काय दिसते बघा. फर्स्ट डायग्राम, this is first diagram, this is second diagram. In the first diagram you will find E bar is drawn and in the second diagram D bar is drawn. आता फर्स्ट मीडियम कोणतं आहे? प्रतीक्षा, ऑडिओ चालू कर तुझं. प्रतीक्षा थोरात. डायइलेक्ट्रिक. हा, ऑडिओ तुझं चालूच ठेव आता एक 10 मिनिटं. आता पहिलं मीडियम कोणतं आहे? डायलेक्ट्रिक. सेकंड मीडियम कोणतं आहे? डायलेक्ट्रिक. मग फर्स्ट मीडियम इज डायलेक्ट्रिक, सेकंड मीडियम इज डायलेक्ट्रिक. आता डायलेक्ट्रिक मीडियमला एप्सिलॉन असतो का नसतो? परमिटिव्हिटी असते सर. हा, मग आता आपण पहिल्या मीडियमला एप्सिलॉन काय कन्सिडर केला? एप्सिलॉन 1 असं अज्युम केलं. आणि दुसऱ्या डायलेक्ट्रिक मीडियमचा एप्सिलॉन आपण अज्युम केला एप्सिलॉन 2 असं अज्युम केलं. ठीक आहे. आणि आपल्याला काय शोधायचंय? E1 बार आणि E2 बार. आता मगाशी डायग्राम मध्ये असं होतं, कंडक्टर आणि डायलेक्ट्रिक किंवा डायलेक्ट्रिक अँड कंडक्टर बाउंड्री. आता कंडक्टर मध्ये ई बार नसतोच, चार्ज नसतो म्हणून ई बार नसतो आणि डी बार नसतो. म्हणून तिथं E1 D1, E1 E2, D1 D2 असं नव्हतं, फक्त ई आणि डीच होतं. पण डायलेक्ट्रिक मध्ये काय असते? ई बार आणि डी बार दोन्ही मीडियम मध्ये असतो. कळतंय का थोरात? प्रतीक्षा? येस सर. हा, कारण दोन्ही मीडियम काय? डायलेक्ट्रिक. आणि डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये चार्ज असतो, चार्ज आहे, इलेक्ट्रिक चार्ज आहे. याचा अर्थ काय? ई बार पण असणार आणि डी बार सुद्धा असणार. म्हणजेच पहिल्या मीडियम मध्ये E1 मिळेल, D1 मिळेल. दुसऱ्या मीडियम मध्ये सुद्धा E1 असेल, E2 असेल आणि D2 असेल. आणि प्रत्येक E1, E2, D1, D2 ला टँजेन्शियल आणि नॉर्मल कंपोनंट असणार म्हणजे असणार. ठीक आहे. तर मग आता आपल्याला काय मिळवायचे?
टँजेन्शियल कंपोनंट मिळवायचे. टँजेन्शियल कंपोनंटला आपण काय वापरतो, कोणता फॉर्म्युला वापरतो थोरात? वर्क डन. वर्क डन. आणि वर्क डन कुठे अप्लाय करतो आपण? सरफेस सिलेंडरला अप्लाय करतो का क्लोज पाथला अप्लाय करतो वर्क डन? क्लोज पाथ. करेक्ट, व्हेरी गुड. क्लोज पाथला आपण अप्लाय करतो. मग हा क्लोज पाथ इथे ड्रॉ केलेला आहे बघा. हा क्लोज पाथ इथे ड्रॉ केला. डायग्राम दिसते की तुला? येस सर. हा, मग आता डायग्राम मध्ये बघा परत तीच डायग्राम घेतली. A to B, B to C, C to D आणि D to A. ही परत तीच डायग्राम घेतली आणि त्या क्लोज पाथला विड्थ किती आहे डेल्टा डब्ल्यू आणि हाईट किती आहे डेल्टा एच. आणि ते क्लोज पाथ कुठे ठेवलाय आपण बाउंड्रीवर? सांग बरं प्रतीक्षा. क्लोज पाथ ठेवताना निम्मा क्लोज पाथ फर्स्ट मीडियम मध्ये आहे आणि निम्मा क्लोज पाथ सेकंड मीडियम मध्ये आहे की नाही? येस सर. हा, ओके. मग आता बघा इथं आपण ई बार कसा स्प्लिट केलाय बघा. इथे बघा तुम्ही, हा E2 हा E1 घेतलाय, हा E1 आहे. E1 बार असा अज्युम केला बाउंड्रीवर आणि त्याला स्प्लिट करताना कसं केलंय? टँजेन्शियल कॉम्पोनंट आणि हा नॉर्मल कॉम्पोनंट. बरोबर. आता हा जो नॉर्मल कंपोनंट आहे, तुम्हाला माहिती व्हेक्टर इथून उचलून इकडे ठेवता येतो. हा वेक्टर इथं आहे, असा वेक्टर आहे, तो हा वेक्टर इथून उचलून आपण इथं ठेवू शकतो. फक्त ठेवताना काय करावं लागतं रे? म्हणजे आपण डिस्प्लेस करू शकतो वेक्टर ह्या ठिकाणावरून ह्या ठिकाणावरून, पण ते करत असताना आपल्याला काय करावं लागतं? त्या वेक्टरची डायमेन्शन आणि डायरेक्शन, त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बदल करता कामा नये. म्हणजे हा वेक्टर एवढा आहे तो एवढाच राहिला पाहिजे आणि डायरेक्शन हीच राहिली पाहिजे. मग हा इथून उचलायचा आणि इथं ठेवायचा, असं करू शकतो आपण. म्हणजे हा जो नॉर्मल कंपोनंट आहे EN1, हा डायग्राम मध्ये काय केलंय यांनी? इथून उचलला आणि इथं ठेवलाय फक्त असा E1N, बाकी काहीच नाही. आता हा झाला दुसरा, हा E1 झाला. हा E2 आपण असा अज्युम केला आणि त्याचा टँजेन्शियल पार्ट हा आहे आणि नॉर्मल पार्ट हा आहे. डायरेक्शन बघा, त्याचा एरो बघा तुम्ही, एरो पण लक्षात ठेवला पाहिजे. हा एरो आहे आणि हा एरो आहे. मग हा काय झाला? हा E2 अज्युम केलता. या E2 चं स्प्लिट केल्यानंतर E2T आणि E2N असे आपल्याला मिळाले. सिमिलरली ह्या डायग्राम मध्ये काय दिसते प्रतीक्षा? सिलेंडर दिसतं. आणि हे काय दिसतंय? हे काय? D1 ना? येस सर. आणि हे काय? मग हे काय? हे काय? D2. मग आता D1 आणि D2 स्प्लिट करता येईल का आपल्याला? हो. हा, मग कसं करायचं D1 स्प्लिट? D1 इज इक्वल टू D1T हा आणि D1N नॉर्मल कंपोनंट. टँजेन्शियल कंपोनंट असा आणि नॉर्मल कंपोनंट असा. आणि D2 कसा स्प्लिट करायचा का प्रतीक्षा? तुझा ऑडिओ चालूच राहू थोड्या वेळ. D2 कसा स्प्लिट करायचा? D2N and DT. D2T. हे बघा, D2N हा झाला आणि D2T टँजेन्शियल कंपोनंट. कोणाला टँजेन्शियल? बाउंड्रीला टँजेन्शियल. आणि कोणाला नॉर्मल? बाउंड्रीला नॉर्मल. हा, आता हे याच्यासाठी सिलेंडरला कोणता फॉर्म्युला वापरायचा? गॉस लॉचा. करेक्ट. मग आता आपण हे असाच पॅटर्न फिक्स आहे. मागच्या डेरिव्हेशनला हाच पॅटर्न आपण वापरलेला आहे. या डेरिव्हेशनला सुद्धा हाच पॅटर्न आपल्याला वापरायचा आहे. तर आपण बघूया, पुढच्या स्क्रीनवर जाऊ. हा, आता पुढच्या स्क्रीनवर काय दिसते बघा. इथं जे दिसतंय तुम्हाला पहिली इक्वेशन 5.56, यासाठी तुम्हाला लक्षात येईल इंटिग्रेशन E बार डॉट DL बार इज इक्वल टू 0 हा फॉर्म्युला वापरलेला आहे. आणि कोणत्या डायग्राम साठी? क्लोज पाथ साठी ABCDA. हा, आता गौरी तुझा आवाज ऑडिओ चालू कर बरं गौरी. हा, चालूच राहू दे. आता मला सांग, याच्यामध्ये आपल्याला ह्या क्लोज पाथला आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. E बार डॉट DL बार इज इक्वल टू 0. आता ABCD कुठे आहे? इथं A दिसतंय, इथं B दिसतंय, CDA. म्हणजे आपल्याला जायचं कसं आहे? आपल्याला असं जायचंय. हा A आहे तुमचा, हा B आहे. A to B जायचंय म्हणून अशी डायग्राम आहे, अशी डायरेक्शन आहे. B to C, C to D आणि D to परत A, क्लोज्ड पाथ. आणि ह्या पॉइंटला 1 म्हणा, याला 2 म्हणा, या बाउंड्री पॉइंटला. तर मला सांग गौरी, A to B साठी E बार डॉट DL बार कसं होईल? E बार डॉट DL बार
इज इक्वल टू 0 आपल्याला असं करायचं आहे. आणि वी स्टार्ट फ्रॉम ए टू बी टू सी टू डी टू ए आणि डी टू अगेन ए टू ए करायचं आहे आपल्याला. तर हे स्प्लिट किती याच्यामध्ये होईल का गौरी? 4 याच्यात. 4 याच्यात का जास्त याच्यात? नाही जास्त, ते 2-2 पार्ट आहे. हा करेक्ट, व्हेरी गुड व्हेरी गुड. मग पहिलं 6 मध्ये. हा बरोबर, ए टू बी, नंतर बी टू, आता ह्या पॉइंटला समजा मी ह्या पॉइंटला म्हटलो 1 आणि ह्या पॉइंटला ह्या इथल्या बाउंड्रीच्या पॉइंटला 2 म्हटलो, तर काय होईल? ए टू बी साठी एक इंटिग्रेशन, बी टू 2 साठी एक इंटिग्रेशन, 2 टू सी साठी एक, सी टू डी साठी एक, डी टू 1 साठी एक, डी टू 2 साठी सॉरी, आणि 2 टू ए साठी एक, असे 6 इंटिग्रेशन आपल्याला घ्यावे लागतील. आता मला सांग, फर्स्ट पार्ट सांग, ए टू बी साठी काय पार्ट होईल? इंटिग्रेशन ऑफ E1T डॉट DL. E1T डॉट DL. हा, पण डीएल किती सांग ना त्या क्लोज पाथ मध्ये? डीएल म्हणजे काय? लेंथ. डेल्टा W. करेक्ट, व्हेरी गुड. मग आता इथं बघा, पुढे लिहिलंय का? बघा इथं दिसतंय का तुला? बघ, आहे का इथे? हो. E1T इंटू डेल्टा डब्ल्यू. आता पुढे मायनस का आलंय सांग बरं मला? B21, डाउनवर्ड डायरेक्शन. कारण डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, आणि डाऊनवर्ड डायरेक्शन आपली E1N ची डायरेक्शन तर वर आहे, E1N ची डायरेक्शन, आणि आपली B21 ची डायरेक्शन तर खाली, म्हणून मायनस आलं इथं. बघा आलंय का मायनस गौरी? हो. मग तुम्हाला ही इक्वेशन कशी येईल समजेल का तुम्हाला? आता समजेल का? हो समजेल ना? मग आता याच्यामध्ये बघा काय काय शिल्लक राहील सांग बरं मला. याच्यात काय काय शिल्लक राहील आणि काय काय आपण रिड्यूस करू शकतो किंवा इग्नोर करू शकतो. या इक्वेशन मध्ये 1 2 3 4 5 6 कंपोनंट आहेत तुझ्या म्हणण्यानुसार. त्यातले कोणते कोणते आपण झिरो करू शकतो मला सांग बरं. डेल्टा एच चे सगळे झिरो होतील. डेल्टा एच चे म्हणण्यापेक्षा डेल्टा एच बाय 2 चे. हा, डेल्टा एच बाय 2 चे. आता हा पार्ट गेला, हा पार्ट सुद्धा गेला, हा पार्ट सुद्धा झिरो झाला, हा पार्ट झिरो झाला. काय शिल्लक राहिलं मग? E1T डेल्टा डब्ल्यू मायनस E2T डेल्टा डब्ल्यू इक्वल टू 0. बरोबर आहे का? हो. आणि मग ते हा कंपोनंट तिकडे जर नेला तर हे शिल्लक राहील. बरोबर आहे का? E1T विल बी इक्वल टू E2T. बरोबर आहे का गौरी? हो. याचा अर्थ काय होतो? कन्क्लुजन काय येईल सांग बरं? कन्क्लुजन E1T इज इक्वल टू E2T. काय कन्क्लुजन आहे? Tangential component of E bar is continuous at the boundary between dielectric media. बरोबर आहे का गौरी? येस. परत एकदा सांग बरं मला कन्क्लुजन तू आता. बाउंड्री कंडिशन बिटवीन E1T and E2T नाही is तसं नाही. continuous. Tangential component of E bar. Tangential component of E bar is continuous between dielectric boundary. बरोबर आहे ना? हा, मग इथं कंटिन्युअस शब्द आहे बघा स्क्रीनवर. कंटिन्युअस अक्रॉस द बाउंड्री. याचा अर्थ काय होतो? टँजेन्शियल कंपोनंट ऑफ ई बार अंडरगोज नो चेंज ऑन द बाउंड्री. आहे का अर्थ बरोबर? टँजेन्शियल कंपोनंट ऑफ ई बार अंडरगोज नो चेंज व्हाईल क्रॉसिंग द बाउंड्री. म्हणजे ई बार मीडियम 1 कुन 2 कडे जाताना, टँजेन्शियली जाताना काहीच बदल होत नाही, त्याच्यामध्ये बदल होत नाही. E1T जो असेल तोच E2T असेल असा त्याचा अर्थ होतो. आता मला सांग गौरी, E1T आणि E2T वरून D1T आणि D2T पार्ट काढता येईल का? E वरून टँजेन्शियल पार्ट काढता येतील का? सेम असतील ते पण. नाही ना. फॉर्म्युला काय आपला? D इज इक्वल टू एप्सिलॉन, D बार इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू E बार. आहे की नाही? E बार. हा, मग आता D1 बार काय होईल? D1 बार इज इक्वल टू एप्सिलॉन 1 E बार. E1 बार होईल का नाही? हा, मग DT काय होईल? DT1 काय होईल? DT1 विल बी इक्वल टू एप्सिलॉन 1 ET1 असं होईल ना? आणि DT2 कसं होईल सांग बरं? DT2 is equal to epsilon 2 into ET2. करेक्ट, व्हेरी गुड. मग सारखे नाही होणार ते. मग आता असा फॉर्म्युला तयार होईल बघा. असा तयार होईल. कळतंय का? सेम नाही का दोघांचे? एप्सिलॉन कसं काय सेम राहतील तू मला सांग. हे बघ, आता ही बाउंड्री
डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन आहे ना. पहिल्या मीडियमचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे एप्सिलॉन 1 आणि दुसऱ्या मीडियमचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे एप्सिलॉन 2 आहे की नाही. हो. मग सारखे नसल्यामुळं असा फॉर्म्युला तयार होईल. बघा ना DT1 काय झाला DT1 विल बी इक्वल टू एप्सिलॉन 1 ET1 म्हणजेच ET1 काय झाला बघा स्क्रीनवर बघा. हा फॉर्म्युला इथं जोडा. आता इथं बघा हा जर एप्सिलॉन 1 जर मी इकडे आणला याच्या खाली तर असा फॉर्म्युला आपला तयार होईल का नाही गौरी. होईल. हा आणि सेकंड मीडियम साठी असा फॉर्म्युला तयार होईल बघा E2T इज इक्वल टू D2T डिवाइड बाय एप्सिलॉन 2 होईल ना गौरी. हो. हा आणि मग ते दोन्ही इक्वल करायचे आपण कारण हे दोन इक्वल आहेत म्हणून हे दोन इक्वल होतील म्हणून असा फॉर्म्युला तयार होईल का नाही गौरी. हो. आता याच्यावरून कन्क्लुजन काय निघतं सांग बरं मला. कन्क्लुजन काय निघेल. आपण इथं कसं कन्क्लुजन काढलं कंटिन्युअस आहे का नाही इथं कसं कन्क्लुजन निघेल सांग आता मला. इथं काय Tangential component that is dt is said to be continuous नाही ना in the कंटिन्युअस dielectric. सारखे आहेत का D1T आणि D2T सारखे आहेत का. Continuous. हो, it is discontinuous. हा डिसकंटिन्युअस बघा इथे शब्द आहे. कोणाचे टँजेन्शियल कंपोनंट ऑफ डी बार इज नॉट कंटिन्युअस ऍट द बाउंड्री बिटवीन डायलेक्ट्रिक मीडियम. बरोबर आहे ना गौरी. हो. हा पण टँजेन्शियल कंपोनंट ऑफ ई बार कसे आहेत. Continuous. हा पण टँजेन्शियल कंपोनंट ऑफ डी बार कसे आहेत डिसकंटिन्युअस. बरोबर आहे ना. Continuous. हो. कळतंय का. मग आता आपलं किती डेरिव्हेशन कम्प्लीट झालं. हे डायलेक्ट्रिक मधलं किती टक्के डेरिव्हेशन कम्प्लीट झालं आपलं. झाले दोन्ही. नाही ना रे तू लक्षात घे ना. 50%. हा, दुसरं राहिले व्हेरी गुड 50% डेरिव्हेशन आपलं झालंय. फक्त काय झालंय आपण काय केलंय आपण फक्त आतापर्यंत टँजेन्शियल कंपोनंट शोधलेत ET आणि DT आणि ते कसे शोधलेत ते आपण ह्या क्लोज्ड पाथला वर्क डनचा फॉर्म्युला वापरून शोधलेत. आता हा सेकंड पोर्शन 50% आपलं डेरिव्हेशन बाकी आहे. त्यासाठी काय करावं लागेल गौरी. Gauss law. हा गॉस लॉ कुठं अप्लाय करायचा कोणत्या सरफेसला अप्लाय करायचा या Cylinder. सिलेंडरला. बरोबर आहे ना. कळतंय का गौरी. हो सर. आणि गॉस लॉचा फॉर्म्युला काय आहे. Q is equal to d bar dot ds bar. काय परत एकदा सांग. Q is equal to d bar dot ds bar. हा किंवा मी असं लिहिल बघ डी बार इंटिग्रेशन डी बार डॉट ds बार इज इक्वल टू क्यू. बरं आता हे स्प्लिट कसं करायचं गौरी आपण इंटिग्रेशन आता सिलेंडर साठी. 3 याच्यामध्ये करायचं. हा परत टॉप ते. साठी एक नंतर Top बॉटम साठी एक साठी आणि एक lateral. लॅटरल सरफेस साठी एक. बर आता लॅटरल परत दोन भागात डिवाइड होईल का नाही फर्स्ट आणि सेकंड. हो. कारण अर्ध सिलेंडर वरती आहे आणि अर्ध सिलेंडर दुसऱ्या मीडियम मध्ये आहे. आता मला टॉप साठी सांग बरं काय लिहावं लागेल इथं टॉप सरफेस साठी. टॉप साठी हे इंटिग्रेशन काय लिहावं लागेल इथलं हा पार्ट काय. हा d1n integration of d1n dot delta s. व्हेरी गुड आणि बॉटम साठी काय लिहावं लागेल minus d2n व्हेरी गुड. आता D2N का dot घेतला delta s. का बरं D2N घेतला D2N का घेतला कारण सेकंड मीडियम आहे. सेकंड मीडियम मध्ये D2N आहे ना आहे की नाही. हो. पण D2N ची डायरेक्शन कशी आहे अपवर्ड आहे आणि आपला Upward आहे. सिलेंडरचा सरफेस कुठे डाऊनवर्ड आहे म्हणून आपण मायनस D2N घेणार ना. हो. मायनस D2N इंटू काय होईल गौरी delta s. डेल्टा एस. व्हेरी गुड. आणि लॅटरल सरफेसचं काय करावं लागेल का गौरी ह्या लॅटरलचं. हाफ करायला लागेल. आणि हाफ केल्यानंतर हाईट किती होईल डेल्टा H/2 होईल का नाही. हो. आणि दुसऱ्याची पण डेल्टा H/2 होईल ना. हो. आणि डेल्टा H किती असतो आपला ऑलमोस्ट 0 असतो म्हणून डेल्टा H/2 तो अजून मोठा 0 होईल का नाही. हो. म्हणून हे इंटिग्रेशन घ्यायची गरज आहे का नाही. मग फक्त हा पार्ट राहील आणि हा पार्ट राहील. तो चेक करू आपण स्क्रीनवर. बघा बरं येतोय का बघा. दिसतंय का गौरी बघ. डेल्टा Q इज इक्वल टू D1N डेल्टा S मायनस D2N डेल्टा S इज इक्वल टू डेल्टा Q.
आहे का गौरी बरोबर? बरोबर. काही चुकलंय का याच्यामध्ये, का काय डाऊट आहे का याच्यात? नाही. नाही, बरोबर. आता मग मला सांग, याच्यानंतर हे का वर लिहिलंय इथं? हे का वर लिहिलंय? डेल्टा क्यू इज इक्वल टू रो एस इंटू डेल्टा एस. इज इट ट्रू ऑर रॉंग? ट्रू. हा, का ट्रू? कारण आपल्याला माहितीये रो एस इज ऑलवेज इक्वल टू, रो एस म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? क्यू डिवाइड बाय सरफेस एरिया. हा, कुलम पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय? रो एस म्हणजे काय? सरफेस चार्ज डेन्सिटी. म्हणजे एका मीटर स्क्वेअर मध्ये किती चार्ज आहे? जर 100 मीटर स्क्वेअर मध्ये 100 कुलम चार्ज जर असेल, 100 मीटर स्क्वेअर मध्ये 100 कुलम चार्ज असेल, तर एका मीटर स्क्वेअर मध्ये किती? मग क्यू डिवाइड बाय एस करतो की नाही आपण? गौरी, हो सर. माझा प्रश्न लक्षात घे परत एकदा. माझ्याकडे जर 100 मीटर स्क्वेअरचा असा एरिया आहे, 100 मीटर स्क्वेअर, 10 मीटर बाय 10 मीटर असा एरिया आहे, आणि त्या पूर्ण एरियावर 100 कुलमचा चार्ज आहे, आणि मी विचारलं का मग 100 मीटर स्क्वेअर मध्ये 100 कुलम चार्ज, तर एका मीटर स्क्वेअर मध्ये किती? मग आपण काय करतो? टोटल चार्ज डिवाइड बाय टोटल सरफेस करतो की नाही? हो. हा, मग त्याला आपण काय लिहितो? रो एस, सरफेस चार्ज डेन्सिटी, क्यू डिवाइड बाय एस. जर मग रो एस असा आहे, आणि आता मला सांग, जर हा क्यू आपल्याकडे जर डेल्टा क्यू असेल, तर मग आपण हा एस कसा घ्यायचा? डेल्टा एस घ्यावा लागेल ना. हो. हा, मग आता डेल्टा एस जर मी इकडे आणला रो एसच्या बाजूला, तर काय फॉर्म्युला तयार होईल? Q is equal to rho s into delta s. हा, मग हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? हो बरोबर. हा, मग आता मला सांग, या तिन्ही टर्म ज्या आहेत मध्ये इक्वल टू आहे, इथं मध्ये इक्वल टू आहे, आपण डेल्टा एस कॅन्सल करू शकतो का सगळ्या बाजूचा? हो. हा, मग हा डेल्टा एस गेला, हा डेल्टा एस गेला, हा डेल्टा एस गेला, आणि हे शिल्लक राहिलं. बरोबर आहे का? येस, इज इट करेक्ट? हो. Yes हो sir. सर. म्हणजे आपल्याला नॉर्मल कंपोनंट मिळाला, D1N D2N मिळाला. आता मग याच्यावरून कन्क्लुजन काय ड्रॉ करायचं का गौरी? तर ते डेल्टा एस झिरो असं हे केलं त्यांनी, मग तो इकडची टर्म निगेटिव्ह येते, इकडे आले पॉझिटिव्ह होईल डेल्टा नाही डी मान्य टू आहे. एन ची. नाही, मला मान्य आहे. आता मला सांग, रोएस जो आहे सरफेस चार्ज डेन्सिटी ऑलमोस्ट झिरोच असतं. म्हणजे इफ, हे बघा इथे दिले बघा, इट शुड बी बोर्न इन द माइंड दॅट डी बार इज डायरेक्टेड फ्रॉम रिजन 2 टू रिजन 1 मस्ट बी अप्लाइड इफ नो. आता मला सांग, जर बाउंड्रीवर जर चार्ज नसेल तर रोएस किती होईल गौरी? झिरो हा, होईल. कारण चार्जेस नसेल तर मग सरफेस चार्ज डेन्सिटी झिरो होईल का नाही? हो. मग आता हा जर झिरो झाला तर पुढे काय होईल? मग इक्वेशन अशी होईल का तयार? हो. येस सर. D1N इज इक्वल टू D2N असं तयार होईल. मग आता असं तयार झालं तर मग मला कन्क्लुजन सांग ना, कंटिन्युअस का डिसकंटिन्युअस? कंटिन्युअस. नॉर्मल कंपोनेंट्स आर कंटिन्युअस. हा, नॉर्मल कंपोनंट आर कंटिन्युअस. पण कोणाचे नॉर्मल कंपोनंट? ई बारचे का डी बारचे? डी डी बारचे. बारचे नॉर्मल मग काउंटर. कसं कन्क्लुजन मला पूर्ण वाक्यात सांगा. नॉर्मल कंपोनेंट ऑफ डी बार इज कंटिन्युअस ऍट द बाउंड्री बिटवीन डायलेक्ट्रिक मीडियम. इज इट करेक्ट? येस सर. हा, मग त्याच्यावरून आता ई बारचे नॉर्मल कंपोनंट मिळतील का तुम्हाला? ई बारचे हो मिळतील ना. आता हो डी सर. बारचे नॉर्मल मिळाले तर त्याच्यावरून ई बारचे मिळतील. काय फॉर्म्युला वापरावा लागेल? हा फॉर्म्युला वापरावा लागेल ना, डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू ई बार. डी बार. आणि एप्सिलॉन 1 आणि एप्सिलॉन 2 असं येईल का नाही इक्वेशन मध्ये? हो. का बरं येईल? Yes, कारण sir. मीडियम कोणतं आहे? पहिलं पण डायलेक्ट्रिक आहे आणि दुसरं पण डायलेक्ट्रिक आहे. याचं मीडियम कॉन्स्टंट काय? एप्सिलॉन 1 आणि याचा एप्सिलॉन 2. समजलं का ग? हो. समजलं का वैष्णवी? येस सर. आता मला सांग वैष्णवी, तू सांग. आता मला तुझा ऑडिओ चालू ठेव 1-2 मिनिटासाठी. आपलं लेक्चर संपलंय आता जवळपास. मला सांग, जर तिसरी बाउंड्री कंडिशन आहे डायलेक्ट्रिक आणि फ्री स्पेसची, हा, हो सर. तिसऱ्या कंडिशन मध्ये बदल काय असेल ग? सर त्या दोन्हींचा एप्सिलॉन तो तर वेगळाच असणार आहे. हा, वेगळा असणार आहे. आणि फ्री स्पेसचा मीडियम जो असेल त्याचा एप्सिलॉन काय लिहिता येईल आपल्याला? एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0. हा, बरोबर आहे ना. पहिल्याच्या मीडियमचा आपण एप्सिलॉन 1 लिहिणार आणि फ्री स्पेस साठी एप्सिलॉन किती झाला? एप्सिलॉन 0. 0. हा. याच्यामध्ये जे रिझल्ट मिळाले ते तिकडे वापरता येतील का आपल्याला? नाही सर. अरे येतील ना. फक्त बदल काय करायचा आहे? एप्सिलॉन 2 च्या जागेवर एप्सिलॉन 0 टाकायचं ना. हो.
कारण मीडियम बदललं ना. बाकी फ्री स्पेस तुमचं काय असतं जनरली, फ्री स्पेस सुद्धा डायलेक्ट्रिकच असतं ना मीडियम. हो समजलं? हो सर. मग तिन्ही बाउंड्री कंडिशन समजल्या का तुम्हाला? हे बघा आता इथं बघा, तिन्ही बाउंड्री कंडिशन समजल्या का तुम्हाला? मग हो सर. फक्त ऍप्सिलॉनच्या ऐवजी ऍप्सिलॉन 0 टाकायचं. इथं बघा हे इक्वेशन आले बघा, तुम्हाला दिसेल dt et इक्वल टू 0 आणि dn इज इक्वल टू रो एस. आता इथे काय आलं बघा, आणि ऐका आणखी या डायलेक्ट्रिक मध्ये आणखी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. तो कोणता आहे बघा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवशाल का तुम्ही? त्याच्यावर आपण नंतर डिस्कस करू. राहील का लक्षात? tan θ1 डिवाइड बाय tan θ2 इज इक्वल टू ऍप्सिलॉन, किंवा हा लक्षात ठेवा, कोणता एक लक्षात ठेवा, हा लक्षात ठेवा. चला, tan θ1 डिवाइड बाय ऍप्सिलॉन 1 इज इक्वल टू tan θ2 डिवाइड बाय ऍप्सिलॉन 2. हा लक्षात राहील का प्रतीक्षा? येस सर. हा, मग मला सांग θ1 काय याच्यामध्ये आणि θ2 काय? या डायग्राम का बघ. आता ह्या डायग्राम का बघ, θ1 आणि θ2 काय? अँगल्स. कोणाचे अँगल्स? कोणाचे अँगल्स? हा ई बार जर असेल E1 बार, तर हा θ1 अँगल कुणाबरोबर केलाय? E1 बार. नाही ना, नॉर्मल बरोबर केलाय. नॉर्मल नॉर्मल. म्हणजे बाउंड्रीला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. बाउंड्रीला हा परपेंडिक्युलर आहे की नाही? हा परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे बघा, आहे ना? येस सर. हा, मग θ1 इज व्हॉट? नॉर्मल विथ दी E1. नाही, पूर्ण वाक्य सांगा. θ1 इज द अँगल मेड बाय E1 विथ नॉर्मल. नॉर्मल. आणि व्हॉट इज θ2? E2 θ2 is the angle between E2 and the normal. हा, θ2 इज द अँगल मेड बाय द E2 विथ द नॉर्मल. बरोबर आहे ना? हो. हा, आता E1 ची डायरेक्शन अशी आहे, मग D1 ची डायरेक्शन काय असेल? E1 ची डायरेक्शन अशी आहे, म्हणजे D1 ची पण अशीच असेल ना? हो सर. हा, आता E2 ची डायरेक्शन अशी आहे, मग D2 ची पण डायरेक्शन सेम. करेक्ट और नॉट? येस सर. हा, मग त्याच्यावरून आपण असं म्हणायचं, हा θ1 अँगल कुणाचा आहे? θ1 इज द अँगल मेड बाय E1 और D1 विथ नॉर्मल, and θ2 is the angle made by E2 and D2